पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। श्री दत्त साखर कारखाना पर्यावरणपूरक आणि प्रदूषण नियंत्रणासाठी अग्रेसर। प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे यांचे प्रतिपादन। श्री दत्त साखर कारखाना एक नैतिक जबाबदारी स्वीकारून नेहमीच प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी यशस्वी काम करीत आहे। झाडे लावा, झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा हे ब्रीदच कारखान्याने स्वीकारले आहे। श्री दत्त कारखाना पर्यावरणपूरक आणि प्रदूषण नियंत्रणासाठी अग्रेसर आहे, असे प्रतिपादन प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे यांनी केले। श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळावर कारखाना आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने साखर कारखान्यातील प्रदूषण नियंत्रण या विषयावर जिल्ह्यातील 22 साखर कारखान्यांच्या पर्यावरण अभियंत्यांच्या एकदिवसीय शिबिरात ते बोलत होते। उत्कृष्ट प्रदूषण नियंत्रणाचे काम केल्याबद्दल श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील, रोहिदास मातकर, जयदीप कुंभार, सुशीलकुमार शिंदे तसेच VSI पुणेचे शास्त्रज्ञ अमोल देशपांडे, कपिल उपाध्ये, मिटकॉनचे एकनाथ अल्हाट आणि सर्व साखर कारखान्याचे पर्यावरण अधिकारी उपस्थित होते। या सर्वांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला। अधिकाऱ्यांनी प्रोजेक्टरद्वारेही विस्तृत माहिती दिली। वृक्षांना पाणी घालून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। प्रारंभी कार्यकारी संचालक MV पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। पर्यावरण अधिकारी दीपा भंडारे यांनी कारखान्यातील पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांची माहिती दिली। सूत्रसंचालन शेखर कलगी यांनी केले। अधिकारी सुनील पाटील, दिग्विजय ढवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।